चला पोहोचले चला ना जेवलो इकडे. चला औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरमध्ये एक्झिबिशन ऑर्गनाईज करतायत आणि छोट्या उद्योजकांना एस्पेशली महिलांना त्यांची प्रॉडक्ट्स विकून त्या पूर्ण महाराष्ट्रभर सगळीकडे घेऊन जातात आणि सगळीकडे त्यांच्यासाठी मार्केट निर्माण करतात. हे जे अतिशय छान काम त्या करत आहेत त्यांच्या अर्बन ट्रेड डेव्हलपमेंटच्या थ्रू आणि या एक्झिबिशनच्या थ्रू याबद्दल त्यांचं कौतुक आणि ज्या महिला किंवा उद्योजक याचा पूर्ण फायदा घेतात त्यांना शुभेच्छा. सर आगामी काळामध्ये महिलांना याचा काय फायदा होणार आहे? आगामी काळात मी अनेक असे छोटे उद्योग बघितलेत, घरगुती उद्योग बघितलेत की ज्यांनी या एक्झिबिशनमधनं विकायला सुरुवात केली आणि नंतर ते मोठे होऊन पूर्ण महाराष्ट्रभर किंवा देशभर विकायला लागले. तर हा जो एक सुरुवातीला पुश मिळणं आवश्यक असतं कुठल्याही उत्पादनाला गिराहिकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक चॅनल लागतो, तो या एक्झिबिशनच्या थ्रू मिळतो आणि त्याचा खूप मोठा फायदा उद्योजकांना होतो. या निमित्ताने शहरवासियांना काय आवाहन करणार? शहरवासियांना हेच आवाहन करीन की मोठ्या संख्येने इथे या आणि या उद्योजकांना त्यांचं कौतुक करा, त्यांची प्रॉडक्ट्स ट्राय आऊट करा. खूप नवीन प्रॉडक्ट्स जी बाजारात मिळत नाहीत ती या एक्झिबिशनमध्ये आहेत, तर त्यांनी जरूर व्हिजिट करावं. चालेल, ओके, धन्यवाद. मोवाडीकर मॅडमनी हे महाराष्ट्राला अतिशय सुंदर मॉडेल दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये लघु आणि सूक्ष्म उद्योजकांना आपल्या व्यवसाय वाढीला खूप चांगला फायदा होतो. गेल्या काही वर्षांमध्ये मुद्रा लोन आणि सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून अतिशय मोठ्या प्रमाणावर महिला उद्योजक समोर यायला लागलेले आहेत आणि त्यांच्यासाठी हे अतिशय चांगलं डेमॉन्स्ट्रेशनसाठीची जागा आहे. या एक्झिबिशनचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की कुठल्याही विक्रेत्याला हजारो कस्टमर त्याच्या दुकानासमोरनं जातात, तर आपलं प्रॉडक्ट त्याला एक्झिबिट करायला खूप छान मदत होते आणि ग्राहकाला सुद्धा एकाच ठिकाणी अनेक पर्याय उपलब्ध होतात. तर त्यांच्या या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा आणि हा उपक्रम उत्तरोत्तर महाराष्ट्राची उद्योजकता वाढीस लागो यासाठी पण त्यांना शुभेच्छा. आनंद ट्रेड डेवलपमेंट सर्विसेज का ये फेस्टिवल शॉपिंग का तकरीबन 32 से 33वां साल यहाँ पर है और जब से ये फेस्टिवल शॉपिंग यहाँ पे लगनी शुरू हुई है हमने ये महसूस किया है कि सिटी में इसके वजह से ग्राहकी बढ़ती है. ग्राहक घर से बाहर निकलने के लिए एक निमित्त लगता है और ये सबसे पहले सीज़न की ये शुरुआत होती है, ये निमित्त बनता है हर साल के लिए. ये फेस्टिवल शॉपिंग एक विन विन सिचुएशन है जो ऑर्गेनाइजर्स हैं उनके लिए, जिन्होंने यहाँ पे अपने स्टॉल्स लगाए हैं और जो ग्राहक है, ये तीनों जिस मकसद से यहाँ पे इकट्ठे होते हैं ये तीनों के लिए एक विन विन सिचुएशन है. ग्राहक यहाँ पे आकर के उसको जो चाहिए अंडर वन रूफ मिलता है. ऑर्गेनाइजर्स जो एक कैटलिस्ट बोल के काम करते हैं उनका मकसद पूरा होता है और जिन्होंने स्टॉल्स लगाए जैसे अभी हमारे दोनों प्यारे भाइयों ने बोला है कि एक एग्जीबिशन का इससे अच्छा माध्यम हो नहीं सकता और ये एग्जीबिशन के साथ यहाँ से लोग बड़े बने हैं. इसके कई उदाहरण भी हमने देखे हैं, इसलिए यहाँ पे जो भी आया है उनको बहुत बहुत शुभेच्छा और मैं चाहता हूँ कि ग्राहक यहाँ पे
बड़ी संख्या में यहाँ पे आवे। धन्यवाद। नमस्कार. आपल्या या फेस्टिवल शॉपीसारख्या ज्या एक्झिबिशन्समध्ये छोटे छोटे स्टॉल लावणाऱ्या ज्या गृहिणी असतात किंवा लघु उद्योजिका असतात, तर त्यांच्या प्रॉडक्ट्सना 12 महिने बाजारपेठ मिळावी म्हणून आम्ही उद्योगिनीच्या अंतर्गत इकडे औरंगाबादमध्ये टिळकनगरमध्ये आपलं एक छोटंसं शॉप आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळ्या छोट्या आणि मोठ्या सगळ्या उद्योजकांचे प्रॉडक्ट्स आपण तिथे ठेवतो आणि त्यांना आपल्याला काही हँडहोल्डिंग पाहिजे असेल, मदत पाहिजे असेल तर ती पण आपण मदत करतो. आमच्या दुकानामध्ये ज्यांचे प्रॉडक्ट्स आहेत त्यांचे तिथे स्टॉल्स पण आहेत, तर मी सगळ्या स्टॉल्स धारकांना खूप शुभेच्छा देते आणि आमच्या ते शॉपमध्ये पण 12 महिने त्यांचे उत्पादनं जे आहेत ते उपलब्ध असतात, तर तिथेही सगळ्यांनी भेट द्यावी अशी विनंती करते. आमचं आणि शॉपचं नाव आहे ऑर्गॅनिक अमरेला नावाने ते शॉप आहे सगळ्यांचं. 5 जणी त्याच्यात सगळं ऑर्गॅनिक अमरेला आणि त्याच्यात फूड आणि काय काय सगळं फूड पण आहे त्याच्यात आणि डेकोरेटिव्ह सगळं सामान पण मिळतं आणि त्याच्यात सगळं सामान तुम्हाला लग्नाचं रूप वगैरे सगळं त्याच्यात मिळून जातं. नमस्कार, मी मिनल मोहाडीकर. फेस्टिवल शॉपीचं ओपनिंग आत्ताच झालेलं आहे. 8 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या ग्राउंडवरती आपण हे प्रदर्शन कित्येक वर्ष करतो आणि इथे महत्त्वाचं म्हणजे दिवाळी पूर्व प्रदर्शन आहे. टी से लेकर टीवी तक ऑल प्रोडक्ट्स आर देअर अंडर द वन रूफ. यू कॅन चूज अँड यू कॅन बाय. आणि बेसिकली इथली खासियत म्हणजे इथे देर इज नो एंट्री फी, एंट्री तिकीट नाही. नंबर 1. नंबर 2, डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर टू कन्झ्युमर्स मी. डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर्सचे स्टॉल आहेत, कंपन्यांचे स्टॉल आहेत, त्यामुळे इथे तुम्हाला कमी दरात रादर इथे तुम्हाला काही डिस्काउंट्स मिळतील, त्याचा पण फायदा तुम्हाला होणार आहे. बेस्ट क्वालिटी प्रॉडक्ट आणि आमच्या महिला उद्योजकांच्या बाबतीत आम्ही उद्योगिनी आणि ऑर्गॅनिक अमरेलातर्फे नंतर 12ही महिने तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट इथे संभाजीनगरमध्ये डिस्प्ले करता येतं. तरी आपण आपल्या मित्रमैत्रिणींसह अवश्य सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या ग्राउंडवरती भेट द्या. 8 तारखेपासून 12 तारखेपर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत आम्ही आपली वाट बघतोय. धन्यवाद. जय महाराष्ट्र. इथे जवळजवळ म्हणजे नुसते स्टॉल्स नाही आहेत, तुम्ही स्टॉल बघून नंतर थकता, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादनं म्हणजे डायरेक्ट इटिंग म्हणजे इथेच जेवून तुम्ही जायचं असे पण कॅन्टीन पण आहे. कॅन्टीन पण मोठं आहे, फूड फेस्टिवल पण आहे असं म्हणायला हरकत नाही. इथे तुम्ही बघाल तर वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत, कंपन्या आहेत, छोटे उद्योजक आहेत, या सर्वांना मिळून जवळजवळ 150 स्टॉल्स असतात. चालेल. धन्यवाद मॅडम. नमस्कार. आदरणीय मिलनजी मोहाडीकर यांनी 32 वर्षापूर्वी एक दूरदृष्टी ठेवून हा उपक्रम चालू केला. एक महिलांनी इतका मोठा उपक्रम सुरू करायला फार मोठी हिंमत लागते आणि त्यांनी कुठेही खंडित न होता कंटिन्युअस 32 वर्षापासून हा उपक्रम चालू ठेवलेला आहे. त्याचा उद्देश हाच होता की लहान मोठ्या व्यापाऱ्यांना त्यांना मार्केटिंग पाहिजे, त्यांचं नाव व्हायला पाहिजे, त्यांचा प्रोडक्ट ग्राहकापर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि हे प्रदर्शन किंवा एक्झिबिशन हे एकच मार्ग असा असतो की तिथे हजारो लोक व्हिजिट करतात आणि तिथे आपल्या मालाला प्रोडक्टला त्यांना ग्राहकापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतो. आज त्या महाराष्ट्र चेंबरच्या माझे अध्यक्षही आहेत आणि त्यांचा हा दूरदृष्टिकोन नक्कीच या लहान मोठ्या व्यापाऱ्यांना एक हिंमत देऊन त्यांना पुढे जाण्याकरता एक मार्ग दाखवतात. प्रत्येक वेळी त्यांना मार्गदर्शनही मिळतं आणि असा हा उपक्रम प्रत्येक महाराष्ट्राच्या मोठ्या मोठ्या डिस्ट्रिक्टमध्ये त्या अरेंज करतात. त्यांना या उपक्रमाबद्दल खूप खूप अभिनंदन आणि येणाऱ्या सर्व स्टॉल्सवाल्यांना शुभेच्छा, दिवाळीच्याही शुभेच्छा आपल्यामार्फत मी सगळ्यांना देतो. आणि हा उपक्रमाकरता ग्राहकांनी, संभाजीनगरच्या ग्राहकांनी, नागरिकांनी फार मोठ्या प्रमाणात इथे आपलं व्हिजिट करून त्यांचं मनोबल वाढवायला पाहिजे अशी मी आपल्यातर्फे त्यांना आवाहन करतो. धन्यवाद. इथला सर्वज्ञ अर्बन तो दुबईतही पोचलेला आहे आणि आम्ही दुबई, मॉरिशस आणि बँकॉक असं 3 देशांमध्ये सुद्धा या महिलांना घेऊन जातो. महत्त्वाचं काय, महिला आता फक्त भारतात नाही तर आपण लोकल टू ग्लोबल म्हणतात तसं करतो. आता इथे दुसरा एक स्टॉल आहे, शूटिंग घ्या त्यांचं. आणि हे बघा, हे एकदम वेगळे आहे. बोल तुझ्या प्रॉडक्ट बोल. औरंगाबादच्या सर्व मान्यवर ग्राहकांना खूप खूप शुभेच्छा. आपल्याकडे देवाचे सगळे मूर्त्या वगैरे आपण आणलेले आहेत. त्यांचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत
विठ्ठल रुक्मिणी ही देखील आपल्याकडे आहे. धनतेरससाठी पूजा करण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगळ्या वस्तू देण्यासाठी आपल्याकडे महालक्ष्मीचे हे देखील आपण आणलेले आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या मूर्त्या दगडूशेठ अक्कलकोट हे देखील आपल्याकडे बनवलेले आहेत. प्रत्येकाने यावं आवर्जून. फेस्टिवल शॉपिंगमध्ये मोठ्या प्लॅटफॉर्मवर आज आम्ही उभे आहोत. तर त्याच्यामध्ये आता नवीन हिशोबाने म्हणजे आता खरं सांगायचं तर एक उदाहरण द्यायचं तर प्रत्येक स्त्री जी घरातली असते तिने दिवाळीची साफसफाई करायची, तिनेच घेण्यादेण्याचंही बघायचं, भाऊबीजेचं पाडव्याचंही बघायचं आणि घरी येऊन परत सगळा स्वयंपाक करायचा. याच्याऐवजी तिला थोडा आधार देऊन आपण बर्लीफिटच्या प्रोडक्ट्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, जिथे फक्त आपल्याला जसं डिहायड्रेटेड वरण भात आहे, काळा रस्सा आहे, टमॅटो ऑनियन ग्रेव्ही, पालक ग्रेव्ही, तर या सगळ्या प्रोडक्ट्समध्ये फक्त गरम पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये 4ही लोक आरामात पोटभर जेवू शकतात असा एक किट आम्ही इथे बर्लीफिटला देत आहोत. तर जरूर फेस्टिवल शॉपिंगला या. प्रत्येक जनरेशनच्या हिशोबाने इथे काही ना काहीतरी ठेवलेलंच आहे, यासाठी नक्की विजिट करा. ओके, थँक्यू.